पण कन्या तरी ऐशी देई, कैसी देई, जैशी मीरा। मागत असताना काय सांगितलं, कन्या तरी ऐशी देई, कैसी देई, जैशी 1500 रुपये घेई, जैशी मीरा आणि मुक्ताबाई। मग दोनच कन्यांचा का उच्चार केला महाराज? कन्या तर लाखो आहेत, शास्त्रामध्ये 7 मुख्य सांगितलेले आहेत, मग या दोनचाच का वापर केला संत चोखोबारायांनी? या 2 कन्यांमध्ये अशी काय पावर दिसली जेणेकरून मीराबाईचं नाव घेतलं आणि मुक्ताबाईचं नाव घेतलं? मीराबाई मध्ये अशी पावर होती मायबाप, अरे भक्तीच्या जोरावरती भगवान परमात्माला वेड केलं होतं। कोणी? मीराबाईने। बाल्य अवस्थेमध्ये मीराबाईच्या लक्षात आलं, लहानशी मूर्ती पाहिली भगवान गोपाल कृष्णाची। भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती पाहिल्याबरोबर आईला प्रश्न केला, का ग आई हा कोण? कुठे? मंदिरामध्ये। काय प्रश्न केला? हा कोण? आईने सांगितलं, बेटा हा माखन चोर नंद का नंदलाल। काय सांगितलं? हा माखन चोर नंद का नंदलाल, मैया यशोदा का लाल। हा काय करतो ग? आईने सांगितलं, हा सगळ्यांचं चित्त चोरतो। काय करतो? सगळ्यांचं चित्त चोरतो, सगळ्यांचं मन मोहित करतो, आणि हा सगळ्यांचा पती आहे। काय शब्द वापरला? हा सगळ्यांचा कोण आहे? पती आहे। म्हणे पती आहे? म्हणे हो। म्हणे हा असा कसा पती आहे? हा तर दगडाचा आहे। अगं बेटा, हा भगवान परमात्मा सगळ्याचा पती आहे, हा अजन्म आहे, म्हणून याच्यासाठी केशोपण संस्कार कधी केला जात नाही, म्हणून याला केशव सुद्धा म्हटलेलं आहे। काय सांगितलं? हा कोण आहे? केशव। पण हा एकाच व्यक्तीचा नवरा नाही। काय शब्द वापरला ऐका बरं का? म्हणे कोणाचा? म्हणे त्याच्या पाहुण्याचा। म्हणे त्याचा पाहुणा कोण? म्हणे अर्जुन। समजलं का तुम्हाला? म्हणे त्याचा का नाही? म्हणे तो माणूस आहे। तो माणूस आहे हे बाकीचे, हे माणसं नाही। म्हणे मग हे अर्धनारी नटेश्वर आहे। म्हणून पुरुष हा पुरुषार्थी नाहीच, म्हणून याचा अर्ध शरीर स्त्रीचं आहे आणि अर्ध शरीर कोणाचं आहे? पुरुषाचं आहे। आणि म्हणून या विश्वामध्ये प्राण्यांमध्ये एक पुरुष झाला आणि मानवामध्ये हा एक पुरुष झाला ज्याला स्तन नाहीत, तो म्हणे अर्जुन, आणि प्राण्यांमध्ये अश्व। म्हणून त्याचं नाव पार्थ। काय नाव? पार्थ। बालक जन्माला आलं महाराज, अशा मुहूर्तावरती कन्या राशी घेऊन जन्माला आलं आणि चंद्राचं प्रतीक डोक्यावर घेतलेलं या बालकाने, म्हणून या बालकाचं नाव, त्याचा पप्पा इतका हुशार आहे त्याने त्या बालकाचं नाव पार्थ ठेवलं। हा, आणि हा पार्थ कोणाचा होता? शिष्य द्रोणाचा होता। हा पार्थ जन्माला आला। हे बालक इतकं शांत राहणार आहे ना, गलीतले लोक विचार करतील असा शांत बालक मला सुद्धा पाहिजे, आणि तसाच हेवा झाला महाराज। कोणाला? संत चोखोबारायांना। कन्या तरी ऐशी देई, जैशी मीरा, आणि ती मीराच्या डोक्यात घुसला, हा माझा नवरा झाला पाहिजे। आईने सांगितलं, अगं तो तर आहेच, मनापासून पती मानलं भगवान परमात्माला। तारुण्य अवस्था प्राप्त झाली, आईला प्रश्न विचारला, परमात्मा पती झाला पाहिजे। पती झालाय म्हणून तारुण्य अवस्थेमध्ये पग घुंगरू बांध मीरा नाची रे,
इतकं प्रेम केलं महाराज. तारुण्य अवस्था आली. आईने समजवलं, बेटा लग्न करावंच लागेल तुला. तिने सांगितलं, आई माझा विवाह तर लहानपणी याच्यासोबत झालाय. अगं ते मी सहज सांगितलं होतं. जबरदस्तीने लग्न केलं, पण तरी सुद्धा नाचायचं सोडलं. कोणी? नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी। नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण नाचूंगी 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 नाचूंगी। मी भगवान परमात्माचं गुणानुवादाचं चिंतन करता करता नाचेल. एवढी नाचली सासरच्या लोकांना सहन झालं नाही म्हणून विष पाजलं. कोणी कोणी पाजलं? सासरच्या लोकांनी काय पाजलं? विष पाजलं. विष पाजलं ते मीराबाईने घेतलं. परिणाम भगवान परमात्माने परिवर्तन करून टाकलं महाराज. विष का प्याला रानाजीने भेजा पिवत मीरा सिरे, देऊन टाकलं. एवढी विशेष भक्ती करणारी कन्या मला पाहिजे. नुसती भक्ती करणारी नको पाहिजे, संतांना उपदेश करणारी पाहिजे. कोणासारखी? भीक मागण्यासाठी नाही, मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये प्रवेश केला माझ्या ज्ञानोबारायांनी. बाकीच्यांनी भिक्षा दिली झोडीमध्ये, पण विसोबा खेचरने पूर्ण झोडी फाडून फेकून टाकली. माती झाली. आणि ज्ञानोबारांना क्रोध आला. योग्याला जेव्हा क्रोध येतो ना महाराज, ते विश्व शिल्लक राहत नाही. ज्ञानोबाराय सिद्धबेटामध्ये गेले. कुटियाचा दरवाजा बंद केला. नाम ताटी पद्मासन घातलं आणि योग सिद्धीच्या माध्यमातून आता बस काही शिल्लक ठेवायचं नाही. आईसाहेब मुक्ताईच्या लक्षात आलं आणि मुक्ताईने त्या ताटीच्या दरवाजातून पाहिलं. दादा अरे काय करतो? मुक्ताबाईकडे लक्ष देत नाही ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायला आईसाहेब मुक्ताई सांगते, अरे तू योगी आहे आणि योगी हा पावन मनाचा असतो. अपराध जनाचे सहातो त्याला योगी म्हणतात. विश्व रागे झाले वनी संती सुखी व्हावे पाणी, शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी उघडा मिथ्या कल्पना मागे सारा. आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा अरे ताटी उघडव. त्या मुक्ताबाईचे शब्द ऐकले ज्ञानोबारायांनी.
योगाचा त्याग केला आणि ताटी उघडवली. देवा अशी कन्या पाहिजे. परत सांगताय, पहा ना तुम्ही आईसाहेब मुक्ताईचा इतिहास. एका गावामध्ये एक योगी यायचा. अशी पावर होती त्या योग्याची. तो योगी 12 महिन्यापर्यंत समाधीमध्ये बसायचा. त्या योग्याचं वय होतं 1400 वर्षाचा. किती वर्षाचा? 1400 वर्षाचा योगी 12 महिने ताप्याने पूर्णाच्या संगमावरती समाधी लावायची. आणि समाधी उत्कलन झाल्यानंतर त्या 12 महिन्यामध्ये जो कोणी मेला असेल त्याला जिवंत करायचं. तेवढी मोठी ताकद होती. कोणीही मेलेला असू द्या, गावामध्ये गेला, प्रेत समोर दिसलं की त्या प्रेताच्या डोक्यावरनं हात फिरवायचा, प्रेत उठून बसायचं. त्या गावामध्ये या 4 भावंडांनी प्रवेश केला. गावामध्ये प्रवेश करत असताना गावाच्या वेशीवरती एका म्हाताऱ्या बाईचं घर होतं. आणि ती आजी एवढे हाडकं घेऊन त्या ठिकाणी बसलेली होती आणि रडत होती. आईसाहेब मुक्ताई गेली ना, आईसाहेब मुक्ताईने प्रश्न केला, आजी का रडता तुम्ही? सांगितलं, बाई माझ्या जीवाला कोणाचा सारा नव्हता. लहानपणापासून हे कुत्र पाळलेलं, कुत्र्याचं पिलू लहानचं मोठं केलं. एके दिवशी याच्यावरती काळाने झडप घातली आणि मरून गेलं. बाई माझा याच्यावरती फार जीव आहे. आईसाहेब मुक्ताईने विचारलं, मग आता हे शरीर सडणार आहे, कुजणार आहे, जाणार आहे, संपणार आहे, मग याचा अंतिम विधी केला नाही का? सांगितलं, कसा करणार बाई? का? आमच्या गावामध्ये एक जाणकार महाराज आहेत, तपश्चर्या करण्यासाठी गेलेले. दुर्भाग्य माझं असं, ज्या दिवशी महाराज तपश्चर्या करायला गेले त्याच दिवशी हे कुत्र मेलं. आज 12 महिने पूर्ण होत आहे बाई. मग ते महाराज उद्या या ठिकाणी येणार, माझ्या कुत्र्यावरती नजर टाकणार, हात फिरवणार, माझं कुत्र जिवंत होईल. आई साहेबांनी पाहिलं, आजी 12 महिन्यापासून गेलेला योगी तो उद्या येईल, मग कुत्र जिवंत करेल. आणि जर परवा एखाद्या वेळेस हे कुत्र मेलं तर म्हणजे त्याला परत 12 महिने मी धरून बसेल. आईसाहेब मुक्ताईने एक हाडूक उचललं कुत्र्याचं आणि जसं का फेकलं तसं सर्व हाडकं त्या हाडकाला चिपकली आणि कुत्र जिवंत झालं आणि गलीने पळायला लागलं. गावातल्या लोकांनी चमत्कार पाहिला आणि पाहिल्यानंतर जेवढे प्रेत त्या ठिकाणी होते सगळे मुक्ताबाईने जिवंत केले. किती वर्षाची होती? 7 वर्षाची. 7 वर्षाच्या लेकराने एका मिनिटामध्ये गावातली एवढे प्रेत जिवंत केले. म्हणून 1400 वर्षाचा ऋषी क्रोधाग्नीने भडकला. त्याने ठरवलं, त्यांना भेटल्याशिवाय मी राहणार नाही. शिष्यमंडळांना सांगितलं, पहा रे कोण आहेत ते, जाऊन आपण भेटलं पाहिजे. आणि महाराज काहीतरी लेखी द्या ज्या माध्यमातून त्यांना दाखवता येईल. पत्र दिलं, हातामध्ये लिहायला सुरुवात करणार. श्री लिहावं, साष्टांग प्रणिपात करावं, तर वयाने लहान आहेत. आणि आशीर्वादात्मक वचन लिहावं, मी 12 महिन्यात जे काम करतो ते 12 सेकंदामध्ये लेकरं करताय, काय करावं? डोकामध्ये विचाराचं काहूर माजलं आणि कोरपत्र गुंडाळलं, शिष्याच्या हातामध्ये दिलं, जा देऊन टाक. पत्र ज्ञानोबरायांच्या हातात पडलं. ज्ञानोबरायांनी पाहिलं, ज्ञानोबरायांकडनं हाशी आवरली गेली नाही. आई साहेबांना दाखवलं, मुक्ता अगं पाय, ऋषीने पत्र पाठवलंय. काय लिहिलंय रे दादा? काय नाही ग, कोरपत्र आहे. म्हणे बरं झालं. म्हणे काय? कोरावर काहीतरी लिहिता येतं, चिरकडेल कागदवर काही लिखता येत नाही. मग हा कोरा आहे ना, मग हा कागद आपण भरून पाठवला पाहिजे. बोलवणं केलं. आई साहेबांना भेटण्यासाठी वाघावरती बसला, हातामध्ये नागाचा चाबूक घेतला आणि भेटण्यासाठी निघाले. आळंदीला जाण्यासाठी निघाले मायबाप. शिष्यमंडळ पळत पळत आली आणि शिष्यमंडळाने सांगितलं, महाराज चांगदेव महाराज तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत. म्हणे मग चला त्यांच्या स्वागतासाठी. पहाटेचा समय होता.
पडक्या भिंतीवरती दात घासत बसलेले होते. भिंतीला उपदेश केला आईसाहेब मुक्ताबाईने आणि सांगितलं, भिंत आमची इज्जत राख, चाल. निर्जीव भिंत चालायला लागली आणि सिद्ध बेटामधून चालत चालत योग्याच्या स्वागतासाठी आली. मायबाप सजीव वाघावरती बसलेल्या योग्याची समाधी जाग्यावरती उत्खलन झाली, संपली आणि साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, आई साहेब 1400 वर्षापूर्वी जन्माला आलो पण आज पुत्र झालो. सांग देव माने हाज जन्मालो, 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 सांग देव माने हाज जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव माने आज जन्मालो, 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 सांग देव माने आज जन्मालो. सांग देव म्हणे आधी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. पण भगवान परमात्माला परत हात जोडला आणि सांगितलं, पुत्र जर तुझी द्यायची इच्छा असेल तर पुत्र देताना मला गरीब पुत्र जन्माला घालू, शांत पुत्र जन्माला घालू नको म्हणे. मग कसा पुत्र पाहिजे? आपल्याला गुंड पुत्र पाहिजे. कोण म्हणतंय? चोखोबार आहे. कसा पुत्र पाहिजे? गुंड पुत्र पाहिजे. त्याने पाटाच पाळायला पाहिजे. म्हणजे कोणाचा? काम क्रोध लोभ माया याचा पाटा पाडला पाहिजे आणि भक्तीचा उगम प्रत्येकाच्या हृदयातून निर्माण केला पाहिजे. असा पुत्र जोपर्यंत देत नाही, असा भक्तराज पुत्र मला देत नाही ना देवा, तोपर्यंत मला तुझं काही नको. अभंगाचं 3रं चरण. राज ऐसा गुंडा भक्तराज, ऐसा गुंडा भक्तराज, ऐसा गुंडा भक्तराज, ऐसा गुंडा भक्तराज, ऐसा गुंडा जन्माला घाल. त्याने तिन्ही लोकांमध्ये झेंडा लावला पाहिजे आणि 36 कुळांचा उद्धार केला पाहिजे. असा भक्त पुत्र मला पाहिजे. पण ऐक ना देवा, जर तुला देता येत असेल तर असं दे, आणि जर देता येत नसेल चालेल, मला मी निपुत्रिक राहिलो तरी सुद्धा चालेल.
याच्यापेक्षा वेगळं मला काही नको. द्यायचं असेल तर हे दे, नाही तर मला दुसरं तिसरं काही